स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि मी आता गाडीवर बसली आहे. अच्छा जी, ऐसा है क्या? बाहेर चालली आहे आणि असं अचानक आठवण आली की ब्लॉग स्टार्ट करू, म्हणून मी आता ब्लॉग चालू केला आहे. आणि मी चालली आहे फिरायला म्हणजे वन डेसाठी तसं जाऊन येऊन आहे. तुम्हाला समजेल मी कुठे चालले ते सांगेन मी, तुम्ही म्हणजे लास्टपर्यंत राहा ब्लॉगमध्ये. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. दीदीने सोडलं आणि मी आता निघायचे फायनली जायला. माझा फोन हलतोय खूप सारा, तो ऍडजस्ट करा. आणि बस मी दीदीला बाय केलं, मी तिला दाखवलं ना तुम्हाला, सॉरी. आणि आता मी निघायला, कारण खूप घाईमध्ये आहे, मी खूप घाईमध्ये आहे. लेट झालंय मला निघायला घरात. पप्पाने 10 वाजता पोचायला सांगितलेलं तिकडे, पण आता वाजले 10:30. सो मी फटफट पोहोचते. ट्रॅफिक बघा किती आहे. मी निघेन आणि ट्रॅफिक नाही भेटणार असं होऊच नाही शकत. मी आता पोहोचलेली आहे आयुर्वेद स्मशानभूमीजवळ. आणि आता पप्पा येत आहेत. पप्पा बोलले 2 मिनटं थांब, मी येतो लगेच. सो मी आता वेट करते पप्पांसाठी आणि मग आम्ही निघूया आमच्या जर्नीला. 1 तास लेट आली मी. चालतं गाईज, पोरींला रेडी व्हायलाच किती टाईम लागतं ते तुम्हाला पण माहिती. माझे पप्पा आलेले आहेत आणि मी गाडीत बसली फायनली. बस आता निघतोय आम्ही दोघंच आहोत. आता आम्ही थांबले CNG भरायसाठी. आता गाडी फुल करतो, गाडीला पण भूक लागले म्हणून थांबलोय CNG भरायला. आणि आता CNG वगैरे भरून घेतो आणि मग आम्ही परत आमच्या रस्त्याला वाटेला जातो. शुद्ध मराठी बोलायला शिकली आहे गाईज मी माझ्या फ्रेंडसोबत राहून. सो ठीक आहे. ही बघा गाडी आमची आणि हे आहेत आमचे पप्पा. आणि इकडे CNG भरली जाते. इकडे CNG भरली जाते पूर्ण डिटेल मध्ये. फायनली आता CNG भरून निघालेलो आहोत आणि मी पाठी येऊन बसले. आता झोपेन मी थोड्या वेळातच, कारण की मला खूप झोप आले, सकाळी लवकर उठली म्हणून. सो ठीक आहे, झोपायचं कामं करायचे आहेत आपल्याला, बाकी काय ना. पप्पा गाडी चालवतात. आम्ही आता थांबलेलो आहोत शिंगरोबा देवाकडे. माझी झोपून वगैरे झालेलं आहे आणि पाठी वगैरे शिंगरोबा देवाचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतेच. सो हे आहे शिंगरोबा देव. आता आम्ही पाया वगैरे पडतो आणि काही जणांना म्हणजे थोड्या जणांना समजलं पण असेल आम्ही कुठे चाललो ते आता. सो ठीक आहे, आता इकडे पण पाया पडतो आणि मग आम्ही निघतो परत. ती बघा आमची गाडी तेवढ्या लांब लावले आणि माझा पाय वगैरे पडून. काहीच आम्ही फायनली पोचलो. बघा कुठे पोचलो. फायनली मी आली लोणावळ्याला. इतक्या महिन्यानंतर, हा महिन्यानंतरच बोलू शकते. फायनली आलो आम्ही लोणावळ्याला, जायचं दर्शनाला. पप्पा गाडीतच बसतील, पप्पा पायथ्याशी पाया पडतील आणि पप्पा गाडीतच बसतील. मी वरती जाऊन पाय वगैरे पडून येईन एकटी. पायथा मंदिर, आता पायथा मंदिरात पाया पडू मी आणि मग मी जाणार वरती डोंगरावर. कारण की गाईज मी इतकी खुश आहे ना, कारण की मी मागे पण आलेली आहे, 2-3 वेळा आली आहे. बट त्या 2-3 वेळा मी वरती डोंगरावर पाया पडायला गेली नाही. खालच्या खाली पायथा मंदिरापर्यंतच पाया पडली आणि गेली आहे. सो फायनली एकविरा आईने मला बोलवलं आहे, म्हणून मी सकाळपासून म्हणजे तुम्हाला सांगते की मी खूप खुश आहे. ह्याच कारणामुळे मी खुश आहे. फायनली मला आईने बोलवलेलं आहे तिच्या भेटीला. बस आता पायथ्याशी पाया पडतो मी आणि पप्पा आणि मग मी जाईन वरती. मंदिरातली देवी आता तिकडे पाया वगैरे पडून होतोय. आम्हाला आतमध्ये पाठवतं आहे पप्पांना आणि मला. सो आता आतमध्ये जाऊन पाया वगैरे पडतो आणि मग पाया वगैरे पडून झाला आहे आणि मस्त पद्धतशीर पाया पडून झाला. आम्हाला आतमध्ये सोडलेलं, मला आणि पप्पांना. खूप
मस्त वाटलं, म्हणजे खूप छान वाटलं. आतमध्ये जाऊन फोटो काढलं, इतकं बरं वाटलं ना गाईज. आणि आता माझ्या पायाला असतात म्हणून मी इकडे तिकडे अशी चालते, एके जागी उभी नाही राहते. मी चप्पल नाही घातले गाईज. मी आता चढायला लागली आईच्या पायऱ्या. सो वरती जाते, आईचं दर्शन घेते. बस आता पायथ्याशी गेलं, 5 पायरीशी गेल्यावर भेटेल. माझं 5 पायरीची पाया पडून झालेलं आहे. हा बघा 5 पायऱ्यांचं मंदिर. आता दर्शन वगैरे झालं आणि आता चालली डायरेक्ट डोंगरावर. मी फायनली वरती पोचलेली आहे गाईस दर्शनासाठी. बघू शकता. मी तुम्हाला मंदिर दाखवते, थांबा. तुम्हाला आता आवाज नाही येणार कारण की पाठीमागे बँड चालू आहे म्हणून. आणि आता फायनली मी वरती पोचली आहे. खूप खुश झाली आहे गाईस, खूप खुश. कारण की तुम्हाला जसं सांगितलं मी मागे 2-3 वेळेला आली, पण 2-3 वेळेला पण माझं दर्शन नाही झालेलं. त्या पोरांची बघा कशी मजा चालू आहे. बँड घेऊन आला डोंगरावर. आईचं देऊळ आणि मी आता चालली आतमध्ये दर्शनाला. आईचा गाव माझा पाया पडून झालेला आहे. अशी टिकली लागले, मस्त भारी वाटलं. आणि पाय वगैरे पडून झालं, काहीच गर्दी नव्हती गाईज, म्हणून एवढा लवकर पाया पडून आली ना मी. लगेच झालं पाया पडून. सो आता मी चालली लगेच खाली. इकडे 1-2 फोटो काढते आणि मग मी निघते खाली जायला. माझं आता दर्शन वगैरे झालं आहे. मी उतरली पण खाली. 5 पायऱ्यांशी पण पोचली आहे. उसाचा रस पियायला थांबले आणि कंदी पेढे वगैरे घेतले. सर्व माझं घेऊन झालं आणि मी आता डायरेक्ट खाली जाईन उसाचा रस पिऊन झाल्यावर. आता मी आलेली आहे पाया वगैरे पडून. मी आणि पप्पा हॉटेलमध्ये बसलो आहे जेवायला. आता जेवून घेतो आणि मग निघतो घरी जायला. दर्शन झाला, खूप मस्त झालं कारण की गर्दी काहीच नव्हती ना. लगेच गेलो, कधी दर्शन झालं ते समजलं पण नाही. फोटोशूटिंग वगैरे केली, लगेच निघाली मी दर्शन वगैरे करून. माझा अवतार बघा किती घाण झाला आहे गाई, एवढा घाण अवतार झाला आहे ना. बघा. तो आता आमचं जेवण झालेलं आहे. मग आता आम्ही पप्पांच्या मामांकडे आलो आहे. सो आता इथे थांबतो, थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग लगेच निघतो. म्हणजे हां, थोड्या वेळ थांबून लगेच निघतो. रेस्ट करायला पाहिजे ना पप्पांना, परत तेवढे लॉंग ड्राईव्ह करायची आहे गाडी. हा बघा इकडचा व्ह्यू आणि तो आहे आईचा डोंगर. आता आम्ही निघालो आणि मी परत एकदा पाठी बसले कारण की मला झोप आली आहे, म्हणून मी आता झोपीन आरामात, मस्तपैकी झोपते. कारण की बस आता कामधंदे ना, आता डायरेक्ट घरीच जायचं आहे. आणि मी भूत दिसते गाईज, भूत. काजल बघा कसं स्प्रेड झालं आहे, टिकली बघा. रात्रीच्या कोणी मला असं बघितलं ना, लोक घाबरतील मला. सोडा आत्ताही घाबरतील, असंही रोजच घाबरतील मला. आम्ही CNG साठी थांबलो. CNG साठी लाईन बघा किती आहे. आणि मी इकडे आली आहे बाहेर अशीच फिरायला आणि मी विचारलं तिकडे की CNG कोणा भरताना दिसत नाही म्हणून मी विचारलं. तर ते बोलत आहेत की टाईम लागेल, लाईट गेली आहे. सो एवढी गर्दी आहे ना पार तिथपर्यंत आणि आमचा लास्ट नंबर आहे. सो मी आता पप्पांना कॉल करून सांगितलं की CNG नाही आहे, CNGची लाईट गेली आहे, ती कधीही येईल सांगता नाही येत. सो आता बघू, पुढे जातो. 15 किलोमीटरला आहे खोपोलीला, मग तिकडे भरून घेतो CNG. आमचा डिसिजन चेंज झालेला आहे. पप्पांनी इकडेच पेट्रोल भरून घेतलं आहे. म्हणजे ठीक आहे, चालेल, पेट्रोल भरून घेतलं आहे. गाईस किती भारी वाटतंय ना व्ह्यू. हे बघा गाईस, आमचं जेवण वगैरे झालं आहे. मग आता जेवल्यानंतर स्वीट लागतं ना, मग आता ही दीदीने आईस्क्रीम आणली आहे. म्हणजे आईस्क्रीम शेक आहे तो. सो आता ते खाणार. आणि ही पुशअपची आईस्क्रीम होती, पण ती द्रिशाने संपवली. मग त्याच्यामध्ये आम्ही बर्फ बनवून खातो. सकाळपासून मी घरात नव्हती तरी पण माझ्यावर बिल फुटलंय. ती आईस्क्रीम मी खाल्ली आहे, जी की तिने एकटीने खाल्ली आहे. आणि बस आता आम्ही हा आईस्क्रीम शेक पितो का खातो आम्हाला पण नाही माहिती.
फायनली घरी पोचलेलो आहोत आणि बस आता हा ब्लॉग इथेच एंड करते. मी येताना जास्ती काहीच शूट नाही केलं, थोडंफार केलं ते मी दाखवलं तुम्हाला. आणि मी आता डायरेक्ट घरी आल्यावर व्लॉग एंड करते. आणि हा व्लॉग आणि आमचा पोरगा रडतोय का तर त्याला त्याला आईस्क्रीम नाही दिली म्हणून. आणि मी आता हा व्लॉग इथेच एंड करते. सो इरिटेट केलं मी तिला. आणि तिला इरिटेट अरे यार हा व्लॉग इथेच एंड करते. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अगोदरचे व्लॉग बघितले नसतील तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.